परंतु त्याच्यात फक्त थोडा जास्तीचा बदल केला आहे आपण। ते आमरण उपोषण आपण फॅनमध्ये, सावलीत, मंडपात बसून आपण ते काय आणखीन सुविधा करून करत होतो ना। समजा सगळे तसंच करतात, मीच नाही तर सगळेच तसं करतात। मला अंतिम टोकाचं आणि कठोर आमरण उपोषण करायचं आहे। रखरखत्या उन्हात मी हे उपोषण बास टाकून करणार आहे। ना कुठलं पाणी, ना कुठलं जेवण, ना पायात चप्पल घालणार आहे, ना काय करणार आहे। जे होईल ते होईल। उसनं घाताचा बळी गेला तरी देवेंद्र फडणवीसांमुळं गेला, सरकारमुळं गेला। कितीही जीवाची लाहीलाही झाली तरी हरकत नाही आहे, कारण माझ्या समाजाच्या लेकरांच्याच आयुष्याचा उन्हाळा झाला आहे। तर आपण आपली का कदर करायची। ते उन्हात कुठंही होईल, ते जंगलात होईल, रानात होईल, ते कुठंही होईल, परंतु ते खूप कडक आणि त्या रखरखत्या उन्हात ते आमरण उपोषण होणार आहे। आणि त्या भूमिकेवरती मी आता ठाम आहे। आता शेवटी त्याच्यात किती त्रास होणार आहे, किती जीवाची लाहीलाही होणार आहे, किती कडक ऊन आहे, किती त्रास आहे, किती त्या वेदना होणार आहेत, याचा मी कसलाही विचार करायचं नाही ठरवलेलं। मी आता माझ्या निर्णयावरती फायनल आहे। का संभ्रम मराठा समाजाचा असा घालून दिला की आम्ही आरक्षण द्यायला तयार आहेत, पण जरांगे पाटील आम्हाला बोलवित नाही। मराठ्यांनाही वाटलं असतं ते देते तर का बोलवित नाही। 17 तारखेला तुमच्या मीडियाच्या बांधवाला सांगितलं, ये बाबा दे ना। आता मला वाटतं याच्यातून किमान प्रसाद लाड साहेबांचे डोळे उघडतील असं मला वाटतं। मला त्यांना टार्गेट करायचं नाही, त्यांना दोष द्यायचा नाही, कारण त्यांनी सांगितलं की मी मराठा आहे म्हणून दोष द्यायचा नाही। पण डोळे उघडले असतील मात्र एवढं खरं की तो हा देवेंद्र फडणवीस किती कलाकार आहे। सन्माननीय विखे पाटील साहेब, सन्माननीय एकनाथरावजी शिंदे, सन्माननीय उदयजी सामंत यांच्याशी देखील या विषयावर चर्चा झाली आणि मला वाटतं की त्यातून निश्चितपणे जे अपेक्षित उत्तर आहे ते जरांगे पाटील साहेबांना मिळेल। येणाऱ्या 29 तारखेला माननीय विखे पाटील साहेबांबरोबर मी अंतरवाली सराटीला जाऊन माननीय जरांगे पाटील मनोजदादांची भेट घेणार आहे आणि त्यांच्या शंकाचं निरसन करण्याचा प्रयत्न करून हे आंदोलन ते मागे घेतील अशी अपेक्षा घेऊनच मी प्रवास करणार आहे।